टॅली ERP9 याबद्दल आपण प्रॅक्टिकल भाग अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण थेरॉटिकल भाग बघितला होता. आता आपण प्रॅक्टिकलला सुरुवात केलेली आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला प्रॅक्टिकल रिलेटेड काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल बेस्ड काही क्वेश्चन असतील त्याचा आन्सर सांगता येणार आहे. प्रॅक्टिकल ऑन ॲप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर, क्रिएशन ऑफ कंपनी, अकाउंटिंग ग्रुप, अकाउंटिंग एंट्रीज अँड जनरेशन ऑफ रिपोर्ट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, डे बुक एक्सेट्रा. तर ॲक्च्युली आपल्याला क्रिएशन ऑफ कंपनी कशा प्रकारे तयार करतात तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा ग्रुप कशा प्रकारे तयार करतात, एंट्री कशा प्रकारे तयार करतात, किंवा वेगवेगळे रिपोर्ट कशा प्रकारे करायचं ते विचारलं जाऊ शकतं. तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय बघा. अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज यूज फॉर रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ अ कंपनी. तर अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर काय केला जातो, कशासाठी केला जातो, तर आपले डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात, जे दैनंदिन व्यवहार असतात ते व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपण अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत असतो. इट मेंटेन्स इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम विथ कॉम्प्युटर. तर याच्याद्वारे आपण काय करू शकतो, इन्व्हेंटरीसुद्धा मेंटेन करू शकतो. नंतर इट इज इंटरग्रेटेड विथ बिझनेस ॲप्लिकेशन सच एज परचेस, सेल्स, फायनान्स, पेरोल, इन्व्हेंटरी एक्सेट्रा. तर हे जे अकाउंटिंग सॉफ्टवेअर असतात ते इंटिग्रेटेड असतात, म्हणजे अनेक गोष्टीशी ते रिलेटेड असतात. जसं परचेस असेल, सेल्स असेल, फायनान्स आहे, पेरोल म्हणजे कंपनीमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई असतात त्यांची सॅलरी कशा प्रकारे तयार करायची, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक कशा प्रकारे मेंटेन करायचा आहे, विशेष म्हणजे जे मेडिकल स्टोअर्स असतात किंवा जे मोठमोठे मॉल्स असतात त्यांच्यासाठी इन्व्हेंटरी हा घटक खूप महत्त्वाचा असतो. विथ ऑल अकाउंटिंग डिटेल्स, सर्व इन्फॉर्मेशन, कधी घेतलं, कधी विकलं, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याची एक्सपायरी डेट, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात, किंवा त्याचप्रमाणे मार्जिन ऑफ प्रॉफिट, डिस्काउंट, ह्या सगळ्या गोष्टी पण असतात. आफ्टर एंटरिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली, डबल क्लिक ऑन द ऑप्शन क्रिएट कंपनी. आपण डायरेक्ट आता आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल बघणार आहोत. इथं मी याला मिनिमाइज करतोय. हे आपला टॅली आयकॉन आहे. ॲक्च्युली टॅली प्राईम हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि टॅली ERP9 हे ओल्ड व्हर्जन आहे. पण तुम्हाला जो सिलेबस आहे तो ओल्ड आहे, पण नियर अबाउट दोन्ही पण सिमिलर आहे. फक्त टॅली प्राईममध्ये काही जे काही काही गोष्टी आहेत, काही स्टेप्स आहेत ते लक्षात न ठेवता आपण डायरेक्टली करू शकतो. इथं मात्र तुम्हाला स्पेसिफिक पाथ असतो, त्या पाथनुसार जावं लागतं. तर आपण काय सांगितलं आहे तुम्हाला, हाऊ टू क्रिएट कंपनी असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला काय सांगायचं आहे त्या ठिकाणी, डबल क्लिक ऑन टॅली ERP आयकॉन. या आयकॉनवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर मग तो सॉफ्टवेअर रन होतो. ओके. तर हे ॲक्च्युली टॅली ERP9 हे इंडियन सॉफ्टवेअर आहे आणि ॲक्च्युली हे कर्नाटकमध्ये डेव्हलप केलेलं आहे सॉफ्टवेअर आणि अनेक देशामध्ये वापरलं जातं. तर तुम्हाला अशा प्रकारची फर्स्ट स्क्रीन दिसून येते. हा पॉपअप मेनू बार दिसतो, कंपनी इन्फो. तुम्हाला काय करायची, क्रिएट कंपनी हा पहिला आहे. तर बघा जे रेड अक्षरात जे हायलाईट होत आहे, तर ते जरी तुम्ही की प्रेस केली, तो जर अल्फाबेट प्रेस केला तरी तुम्हाला डायरेक्ट करता येईल. म्हणजे समजा आता मला क्रिएट कंपनी आहे, तर डायरेक्ट हा सी बोल्डमध्ये आहे आणि त्याच्यावर गेले तर रेड हो दाखवतो. तर मी सी जरी प्रेस केला तर क्रिएट कंपनी हा ऑप्शन येतो. मग तुम्ही तयार करू शकता. जसं या ठिकाणी असं आपण लिहू शकता. ओके. जसं ओम साई अकॅडमी. ओके. हे कंपनीचं नाव झालं. हा पाथ झाला. आपली जी फाईल आहे ना ती कुठे स्टोअर होते, तर सी ड्राईव्हवरती स्टोअर होते. युजर नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये पब्लिक नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये टॅली ERP नावाचा फोल्डर आहे आणि त्यामध्ये डेट आहे. म्हणजे हा त्याचा पाथ आहे. पाथ म्हणजे ती फाईल कुठे स्टोअर होणार आहे. तर जर समजा इन फ्युचर आपल्याला ती कंपनी ॲक्सेस करायची असेल तर हा पाथ आपल्याला वापरावा लागतो. नंतर आपल्याला ॲड्रेस टाकायचा असेल तर आपण टाकू शकता. जसे की या ठिकाणी नियर सुमित्रा हॉल काय असेल ते तुम्ही टाकू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि आ, जशाप्रमाणे तुम्ही बघा, हां, आता जर मी ॲड्रेस जास्त टाकायला गेलं की त्याचं फॉन्ट आपोआप कमी होत जातो. त्यामुळे तुम्ही थोडक्यात जर टाकलं तरी चालतं. ओके. शक्यतो आपण काय हे आपले सुरुवातीला टाकणं गरजेचं आहे का, तर पूर्ण रिपोर्टमध्ये हाच ॲड्रेस तुम्हाला रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे आपल्याला ॲड्रेस टाकणं आवश्यक आहे. त्यानंतर आपला स्टेट निवडणं आवश्यक आहे आणि तुम्ही एखादं न्यू स्टेट पण ॲड करू शकता. जर नसेल तर सॉरी, न्यू कंट्री पण ॲड करू शकता. त्यानंतर स्टेट पण तुम्ही टाकू शकता. जसं आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर महाराष्ट्र घ्यायचं आहे. पिनकोड असेल तर आपण टाकायचं असतोच 401. नंतर फोन नंबर काय असेल तर तो तुम्ही टाकायचा आहे. इथं 01 काय असेल तो टाका तुमचा, 123 मी असं काहीतरी टाकतोय. मोबाईल नंबर तो टाकणं आवश्यक आहे.
म्हणजे हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे, वन टाईम असते. नंतर नंतर आपल्याला तो फॅक्स नंबर तो टाकायचा आहे, ईमेल असेल तो ईमेल टाका. बरेच मुलं ईमेल टाकत असताना काही वेळेस चुका करतात, परंतु लक्षात घ्या ईमेल आय डी शक्यतो स्मॉल फॉन्टमध्ये लिहायचं आणि त्यामध्ये आपण अल्फा न्यूमरिक की वापरू शकतो. तर इथं मी लिहिलं आहे deepakbiradar12@gmail.com. ओके. वेबसाईट असेल तर तुम्ही टाकू शकता जसं www.omsaiacademy.com. ओके. तर हे ॲक्च्युली मी काल्पनिक टाकतो आहे, असं काही वेबसाईट नाही आपली. तर हे एंटर करा. ॲक्च्युली आपण जे इयर निवडलेलं आहे बघा इथं, तर तुम्ही बघू शकता इथं इयर आहे. तर 21 डिसेंबर 2019 ही डेट आहे आपली. तर त्यानुसार आपण हे वापरतोय. तर बघूया ॲक्च्युली तर बघू आता हे एंटर करायचं आहे आणि एंटर करून हे ॲक्सेप्ट करायचं आहे. ओके. तर ॲक्च्युली इयर आता 2021 आहे, पण मी 19मध्ये बनवतो. त्याचे एक रिझन्स वेगवेगळे आहेत, तुम्हाला ते नंतर सांगेन मी. ठीक आहे. त्यानंतर आता हाऊ टू क्रिएट कंपनी हा ऑप्शन आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतरचा आपण भाग बघू काय सांगितलं आहे तुम्हाला. हा क्रिएट कंपनीचा पाथ पण सांगितलं बघा. गेटवे ऑफ टॅलीमध्ये जा, कंपनी इन्फोमध्ये जा, क्रिएट कंपनी. इथं आपण क्रिएट कंपनी केलेली आहे. त्याच्यानंतरचं बघूया, हे तुम्हाला डायलॉग बॉक्स दाखवत आहे. इथं 2019 दिलेलं आहे म्हणून मी 19 घेतलेलं आहे. ठीक आहे. इयर चेंज करून घेतलेलं आहे. हाऊ टू क्रिएट लेजर. आता तुम्हाला लेजर करायचं आहे. मग लेजर कशा प्रकारे क्रिएट करतात ते तुम्हाला मी सांगतो. परत मी टॅलीवरती क्लिक करतो. हे असे तुमचे गेटवे ऑफ टॅलीचा तुम्हाला हा पॉपअप मेनू बार दिसेल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अकाउंट इन्फोमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये हा लेजर ऑप्शन असतो, तो लेजर करायचा. पहिल्यांदा मी अल्टरवर जातो का, तर बाय डिफॉल्ट कॅश अकाउंट तयार केला असतो आणि कॅशचा जो काही ग्रुप असतो तो कॅश इन हँड असतो. त्यामुळे कॅश करायचं नाही, प्रॉफिट अँड लॉस करायचं नाही. बाकीचे आपण ग्रुप तयार करू शकता. तर ॲक्च्युली इट्स डिपेंड ऑन बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुमच्या बिझनेस ट्रान्झॅक्शनवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ओके. म्हणजे किती लेजर करायचं, काय करायचं. त्यासाठी मी तुम्हाला एक्सेलची फाईल ओपन करून दाखवतो. तर ह्या एक्सेलच्या फाईलमध्ये बघा, आता एकाच वेळेस आपण अनेक फाईली ओपन करत आहोत आणि हे आपण समजून घ्यायचं आहे. आता आपलं पुस्तकाचा रोल संपलेला आहे. आपण आता लेजरकडे येऊया आणि लगेच त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सांगितलं. तर मी ह्या गोष्टी मी परत परत डिस्कशन करणार नाहीत. हाऊ टू क्रिएट लेजर, ते लेजर सांगणार आहे. त्यानंतर मग व्हाउचर एंट्री कशी करायची ती पण सांगणार आहे आणि हे तुम्हाला अशा प्रकारची कॉन्ट्रा, पेमेंट, नंतर हे जर्नल आणि सेल्स आणि परचेस दिलेले आहे आणि त्यानंतर हा टॉपिक कंप्लीट होतो. पण मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्येच घटक समजावून सांगणार आहे, विथ प्रॅक्टिकल त्याचं ॲप्लिकेशन पण सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, रिसीट बघूया. आता त्यांनी सुरुवातीला काय दिलं आहे, तुमचं कॉन्ट्रा एंट्री दिलेलं आहे, परंतु कॉन्ट्रा एंट्री न करता आपल्याला रिसीट करावं लागेल. कारण का, आपल्याकडे कॅश बॅलन्स असेल तरच आपण बिझनेस करू शकतो. त्यामुळे आपल्याला रिसीट पहिल्यांदा लर्न करणं आवश्यक आहे. बघूया पहिल्यांदा काय सांगतात. ही आता आपण फाईल आता बंदच करूया ऑलमोस्ट आणि नंतर मग आपण एक्सेलमध्ये जाऊया आणि प्रॉब्लेम लर्न करूया. आणि हा प्रॉब्लेम आहे आपला. काय सांगितलं प्रॉब्लेममध्ये, तर रिसीट दिलेलं आहे आणि एंट्री दिलेली आहे. बघा काय सांगितलेलं आहे, ट्रान्झॅक्शन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹5 आहे. तर आपल्याला जर्नल एंट्री येणं आवश्यक आहे. काय झाली एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. रिसीट हे आपण फंक्शन की कधी वापरतो, वेन वी आर गोइंग टू रिसीव्ड कॅश इन द फॉर्म ऑफ कॅश ऑर चेक. आपल्याला कॅश किंवा चेक मिळत असेल तर आपण रिसीट हे ऑप्शन वापरतो. तर मग त्याची एंट्री कशी करायची ते सांगतो. मग आपल्याला या ठिकाणी कॅश ऑलरेडी केलेलं आहे, आपल्याला कॅपिटल करावं लागेल आणि हे कॅपिटलसाठी बघा ग्रुप असतो तुमचा, कॅपिटलच असतो, तो मी तर तयार करतो. तर बघा कॅपिटल अकाउंट करायचं आहे. टॅलीमध्ये कॅपिटलसाठी कॅपिटलच असतो आणि तुम्ही एंटर करायचं आहे आणि या ठिकाणी कंट्रोल ए करतो म्हणजे ती सेव्ह झालेली लेजर, किंवा एंटर करायचं आणि ॲक्सेप्ट करायचं. त्यानंतर आता आपण जर्नल एंट्री करू शकतो. तर जर्नल एंट्री करण्यासाठी किंवा आपण हे सगळे लेजर तयार करून घेऊ. नंतर मग जर्नल एंट्री, कॅश अकाउंट तयार आहे बाय डिफॉल्ट, कॅपिटल अकाउंट केलं, कॅश आहे, कमिशन करू, पण ते कमिशन क्रेडिटला आहे म्हणजे रिसिव्ड कमिशन. कमिशन आपलं इन्कम आहे म्हणून आपण काय म्हणूया, कमिशन क्रेडिटला घेऊया. इथं घेऊया कमिशन अकाउंट किंवा कमिशन रिसिव्ड म्हणा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. का, तर ते इन्कम आहे. कमिशन एक्सपेंडिचर पण राहू शकतं. मग इथं इनडायरेक्ट इन्कम, जो इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो त्याला इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतात. एंटर करायचं, ॲक्सेप्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं लेजर काय असणार आहे, कमिशन झाल्यानंतर कॅश झाला. दीपक या ठिकाणी
सांगितलंय तुम्हाला रिसिव्ड कॅश ₹2500 फ्रॉम मिस्टर दीपक. दीपककडून आपल्याला कॅश मिळालेली आहे. तर आता ॲक्च्युली दीपक हा आपला कस्टमर आहे. मी पुढे सांगतो तुम्हाला ते कसं काय का नाही. तर आपण त्याला कस्टमरमध्ये घेऊया. तर इथं घ्या दीपक अकाउंट. दीपकला आपण उधारीवर माल विकलेला आहे म्हणून तो कस्टमर आहे. ते मी पुढे सांगेन तुम्हाला. तो ग्रुप घ्या सन्ड्री डेटर्स. एंटर करा, ॲक्सेप्ट करा. ओके, कंट्रोल ए करायचं आणि ती फाईल आपोआप सेव्ह होते. ठीक आहे, पुढे बघूया. त्यानंतर काय सांगितलंय तुमचं दीपक झाला. SBI बँक अकाउंट आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, करूया. बँक अकाउंट हे SBI म्हटलं तरी चालेल. स्टेट बँक ऑफ इंडिया हे बँकमध्ये येणार आहे तुमचं. ओके, आता ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला ती माहिती या ठिकाणी टाकावं लागणार आहे. तर अकाउंट नंबर काय ते तुम्ही टाकणं गरजेचं आहे. शक्यतो 11 डिजिट काहीतरी असेल ते तुम्ही टाका. त्याच्यानंतर IFSC कोड नंबर टाका. जसं लोणावळ्याचं SBIN 4 टाइम 0 1 2 3 4 आणि 555 हा तुमचा आहे. आणि तुम्हाला बँक ॲक्च्युली हे ओरिजिनल सॉफ्टवेअरचे फायदे आहेत बघा. जर तुम्ही पायरेटेड वापरलं ना तर ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत त्या ठिकाणी. ओके, तर तुम्ही तर चेक करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया हे बघा, इथं स्टेट बँक ऑफ इंडिया आलेला आहे ऑप्शन, तुम्ही यापैकी निवडायचं आहे. एंटर. त्याच्यानंतर ब्रँच लोणावळा आहे, तर लोणावळा घ्या. खूप छान सॉफ्टवेअर आहे, खरेच जण भारतामध्ये खूप यूज करतात. येस म्हणा. चेकबुक पाहिजे का? पाहिजे. तर चेकबुकचे जे नंबर असतो तो 6 डिजिटचा असतो. मग आपण ठिकाणी काय करू 1 2 3 आणि तर 001 घेऊ. ओके, आणि नंतर आपल्याला किती 100 चेक पाहिजे समजा, तर आपण काय करू 1 2 3 आणि तर 100 घेऊ. म्हणजे एकूण आपले 100 चेक झाले. चेकबुकवर नाव काय पाहिजे? आपण जेव्हा चेक इश्यू करतो तेव्हा नाव काय पाहिजे? आपण डायरेक्ट चेकसुद्धा प्रिंट करू शकतो. म्हणजे आपण एकदा चेकचं जर समजा कॉन्फिगरेशन सेट करून ठेवलं तर आपल्याला, आपण बिझनेसमॅन असतो आणि बिझनेसमॅन जनरली बँकमध्ये करंट अकाउंट ओपन करतो, तर तो डायरेक्ट चेक प्रिंट देत असतो. तर चेकबुकवर नाव काय पाहिजे? तर तुम्ही फर्मचं नाव लिहू शकता किंवा इथे दीपक म्हणून टाकू शकता. दीपक बिरादार मी टाकेन माझं नाव. ओके, एंटर करा आणि एंटर करा. कॉन्फिगरेशन करायचं आहे का? नाही. ओके, BRS करायचं आहे का ते नंतर बघू आपण. एंटर करा. पिनकोड टाकायचं असेल तर टाकू शकता. ओके, एंटर करा आणि एंटर करा. त्यानंतर आपण नेक्स्ट एंट्री बघूया. बँक झाली. इंटरेस्ट क्रेडिटला आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल? हा जो भाग इंटरेस्टचा जो भाग आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. इथे इंटरेस्ट क्रेडिटला म्हणजे इन्कम आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी? हा जो टॅलीचा जो भाग आहे तो क्रेडिटला घ्यावा लागेल. इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट रिसिवेबल अकाउंट. आता काय करणार पुढे? इंटरेस्ट रिसिवेबल ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे आणि जर तुमच्याकडे पेशन्स नसेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि थोड्या वेळानंतर परत बघा. परंतु हे कंप्लीट नॉलेज इन वन व्हिडिओ असा प्रकार आहे. तर हे इनडायरेक्ट इन्कम आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जे काही बॅलन्सेस दाखवतो ते इनडायरेक्ट इन्कमचे असतात. ओके, कंट्रोल घेतलं. नेक्स्ट पुढे कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंडसुद्धा मिळत आहे आपल्याला. तर मग या ठिकाणी डिव्हिडंड रिसिवेबल म्हणूया. आपण पेड नाही करत, आपली एवढी मोठी कंपनी नाही की आपण शेअर इश्यू करू. तर डिव्हिडंड रिसिवेबल अकाउंट इथं काय करा? इनडायरेक्ट इन्कम. कंट्रोल येणं सेव्ह करा. ॲक्च्युली आपण काय केलेलं आहे, रिसीट संबंधित जेवढे काही वाउचर एंट्री असतात ते आपण सेव्ह करून घेतलेलं आहे. आता हे हाऊ टू क्रिएट लेजर हा बघितला भाग, आणि इस्केपनं हे बघा एंटरनं आपण आतमध्ये जातो. जसं लेजरवर एंटर केलं म्हणून क्रिएटवर गेलं, हे बाहेर. आता बाहेर पडायचं असेल तर इस्केप. दोन बाजूला 2 की असतात. या साईडला इस्केप की अगदी लेफ्ट साईडला टॉप साईडला आणि आणि राईट हँडला अगदी बॉटमला, म्हणजे हे 2 कोपरे. तो त्या साईडचा एक कोपरा आणि या साईडचा कोपरा. ठीक आहे, स्केपने बाहेर पडायचं. आता हे बाहेर पडायचं आहे. आता ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. लेजर ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. अकाउंटिंग इन्फो. आता आपल्याला यायचं आहे वाउचर एंट्रीमध्ये. आपण ग्रुप तयार करून घेतलेत. जर बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता आपण लेजर कसे तयार केलेत. हे अल्टरमध्ये जाऊन बघू शकता एकाच वेळेस मल्टिपल. बघा एवढे आपण लेजर केलेले आहेत. तर हे ओके. एकूण आपण हे 2 बाय डिफॉल्ट असतात, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस हे बाय डिफॉल्ट असतात. बाकीचे आपण तयार केलेले आहेत. ओके, 8 पैकी 6 आपण केलेत, 2 कंपनी बाय डिफॉल्ट आहेत. ओके, आता आपण काय करूया, येऊया इकडे कुठे अकाउंटिंग वाउचरमध्ये. आता आपण प्रॉब्लेम रीड करू आणि सोल्युशन सॉल्व्ह करू.
काय दिलंय, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणजे काय, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तर ही एंट्री आपण करूया आणि त्याला आपण शेड पण करून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात राहण्यासाठी. ओके, तर हे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, तर आपल्याला इथे एंट्री करत असताना हे सगळं रिसीटमध्ये करायचं. तर तुम्ही F6 दाबा किंवा इथे क्लिक करा ह्या पॅनलवरती आणि काय दाखवा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. तर आपण कॅपिटल अकाउंट सिलेक्ट करू. क्रेडिट्स अगोदर 5,00,000 रुपयाने आपण बिझनेसला सुरुवात केलेली आहे आणि बिझनेसमध्ये काय आलेली आहे, कॅश आलेली आहे. ओके, तर इथं बिईंग स्टार्टेड मी लिहत नाही, तुम्ही नॅरेशन लिहू शकता. ओके, तर मी डायरेक्ट नंबर 1 देतो कारण आपल्याला खूप एंट्री करायची आहेत. ओके, नंतर सेकंड एंट्री बघूया, रिसिव्ड कमिशन. हे सुद्धा कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन. सगळे हे कॅश येत आहे, कॅश किंवा चेकने आपल्या बिझनेसमध्ये पैसे येत असतील तर आपण घेतो. तर कमिशन येत आहे तर कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन. सेम एंट्री इथं बघा, आता पहिली तर एंट्री आपण पेज अपनं बघू शकतो, ही एंट्री केली. पेज डाऊनने आपण दुसरी एंट्री करू शकतो. इथं रिसिट नंबर 2. आता काय करायचं आहे आपल्याला, ही एंट्री पोस्ट करायची आहे. मग काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन. पहिल्यांदा आपण कमिशन घेऊया, कमिशन रिसिव्ड. ओके, सॉरी चुकलेलं आहे, कमिशन रिसिव्ड आणि अमाऊंट जेवढी असेल तेवढी घ्या. अमाऊंट किती आहे तुमची, 10,000. तर 10,000 इथं दाखवा आणि कॅशने भेटलेली आहे म्हणून आपण कॅश अकाउंट हे इथं 2 नंबर टाकू. ओके, त्याच्यानंतर आपली थर्ड ट्रान्झॅक्शन बघा, काय सांगितलंय तुम्हाला, रिसिव्ड क्रॉस चेक फॉर इंटरेस्ट ₹6,000 विच डिपॉझिटेड इन टू SBI. तर ॲक्च्युली क्रॉस चेक मिळालेला आहे आणि तो SBI बँकेमध्ये जमा केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आता कॅशच्या ऐवजी आपल्या चेकने, एक मिनटं, हां, ही ट्रान्झॅक्शन चालली आहे, ट्रान्झॅक्शन नंबर 3. ओके, तर हे एक एक इथं नंबरिंग चुकलेलं आहे, बघूया. ही एंट्री आपण पहिल्यांदा करूया. रिसिव्ड, हां, कॅश ₹2,500 फ्रॉम मिस्टर दीपक. दीपककडून आपल्याला कॅश मिळालेली आहे. तर मग आपण इथं करूया. तर ॲक्च्युली आपण काय करू, एंट्री करू. दीपक इथं आहे, एंटर करा आणि दीपककडून या ठिकाणी किती, 2,500. हे तुम्हाला निगेटिव्ह बॅलन्स दाखवेल आपल्याला सध्या तरी. एक मिनटं, हां, काय दाखवलं नाही. ओके, कॅश करूया, एंटर करूया, सगळ्या रिसीटच्या एंट्री करूया. नंतर आपण लेजर ऑलरेडी केले. रिसिव्ड क्रॉस चेक इंटरेस्ट आपल्याला भेटलेलं आहे. सेम एंट्री आहे, SBI अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. इथं जा तुम्ही आणि इथं काय करा, इंटरेस्ट म्हणून आहे ना तो घ्या आणि किती इंटरेस्ट भेटला तो इथं दाखवा. किती भेटला इंटरेस्ट आपल्याला, 6,000 रुपये भेटला. तर ही एंट्री आपण करतोय, तर 6,000ची एंट्री आपण करू. ठीक आहे, तर SBI अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, मग आपण इंटरेस्ट घेतलेलं आहे 6,000 रुपये आपण दाखवू आणि इथं SBI म्हणून घेऊ आपण. आता SBIचं बॅलन्स वाढलेलं आहे किती, 6,000. बाकीचं इन्स्ट्रुमेशन नंबर तुम्ही काय ते चेकचा नंबर देऊ शकता, 123001 आणि बाकीचं काय डेट असेल बँक, ती बँक देऊ शकता. कोणाकडून भेटलाय तो चेक तो घेऊ शकता. जसं इथं ICICI जर घेतलं तरी तो येईल, ICICI बँक ऑफ इंडिया. ओके, आणि इथं काय असेल तो टाकायचं. हे 4 नंबरची एंट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॅश डिव्हिडंट आहे. इथं रिसिव्ह डिव्हिडंट फ्रॉम टाटा मोटर्स, किती, 4,000 रुपये भेटलेत. तर कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंट, इथं डिव्हिडंट घेऊया क्रेडिटला. किती भेटलं आपलं, 4,000 रुपये आणि कशाच्या स्वरूपात भेटलं, कॅशच्या स्वरूपात. बघा हे 4,000 रुपये. आता तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी इथं एकूण 5 वाउचर एंट्री आपण केलेत आणि सगळ्या रिसीटमध्ये केलेले आहेत. मी प्रत्येक प्रकारच्या एंट्री करून दाखवतोय. ओके, आता ह्याचा परिणाम काय झाला ते बघायचं असेल तर आपण इस्केप करा, बाहेर या आणि तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाऊ शकता आणि इथं बघा एकूण 20,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे आपल्या बिझनेसचा एकूण नेट प्रॉफिट किती झालेलं आहे, 20,000. का, कमिशन मिळालेलं आहे, डिस्काउंट डिव्हिडंड मिळालेलं आहे, इंटरेस्ट रिसिव्ड मिळालेला आहे, मग हा सगळा नेट प्रॉफिट आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया बॅलन्स शीटवर काय परिणाम झाला. तर बॅलन्स शीटमध्ये बघा 5,00,000 रुपये आपलं बॅलन्स आहे, कॅशनेच आपलं बॅलन्स आलेलं आहे. आता हे सन्ड्री डेटर निगेटिव्ह दाखवत आहे. का निगेटिव्ह दाखवत आहे, कारण दीपक आपला कस्टमर आहे. विदाऊट सेल्स हाऊ वी कॅन रिसिव्ड, म्हणून ती एंट्री आलेली आहे. ती एंट्री माझ्याद्वारे चुकलेली आहे पण ती करेक्ट होईल नंतर, आपण नंतर बघूया. पण आजची बिझनेसची कंडिशन किती आहे, 5,20,000 रुपये ही आपल्या बिझनेसची कंडिशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू पुढचा भाग.
बॅलन्स शीट बघितलेले, प्रॉफिट अँड लॉस बघितलेलं आहे आणि रेशो पण बघू शकता. आता फक्त रिसीट बघितलेली आहे. ओके. तुम्ही या ठिकाणी डिस्प्लेमध्ये जाऊन डे बुक पण बघू शकता. हे ट्रायल बॅलन्स पण बघू शकता. इथं अल्ट F1 ने प्रेस करा आणि हे तुमची पूर्ण ट्रायल बॅलन्स दिसते. म्हणजे डेबिटला कोणकोणते बॅलन्स आहेत, क्रेडिटला कोणकोणते आहेत ते तुम्ही बघू शकता. हे सर्व क्रेडिटचे बॅलन्स आहेत. ओके. नंतर डे बुकमध्ये जाऊन तुम्ही ह्या एंट्री बघू शकता. अल्ट F1 ने डिटेल एंट्री बघू शकता. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन, कॅश अकाउंट डेबिट टू दीपक, SBI अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिवेबल, कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड रिसिव्ड, अशा प्रकारे सर्व एंट्री तुम्हाला दिसून येतील. ओके. अकाउंट बुकमध्ये बघायचं असेल तर कॅश बुक बघू शकता. हे कॅश बॅलन्स आपलं एवढे आहे. ओके. आता हा एक प्रकार झालेला आहे. आपण दुसरा प्रकार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. का तर तुम्हाला या ठिकाणी खूप व्हिडिओ मोठी होणार आहे आणि ती तुम्हाला बोरिंग वाटू शकते. आपण रिसीट बघितलेली, F6 फंक्शन की बघितलेली आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी कॉन्ट्रा एंट्री बघणार आहोत. आपण कॉन्ट्रा एंट्री कशी होते ते आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट पार्ट बघा. हा पार्ट नंबर तुमचा 8 राहील. नंतर 9 पार्टमध्ये तुम्ही तो भाग बघू शकता. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँकिंग यू.